मातोश्री, हा सातबारा आणि सिटी सर्वे ह्या दोघांची नावं आहेत, जनार्दन जाधव आणि कृष्णा जाधव. आणि ह्या घरफाळा आणि पाणीपट्टीच्या पावत्या ह्याच्यावर बी तीच नावं आहेत. त्या जागेवर दोघांचा हक्क आहे. पण मग स्वतःचीच जागा विकत घ्यायला 20 लाख का दिले असतील त्या जनार्दननी? काय 20 लाख जनार्दनने दिल्यात? हा, इंदुराणी हेच बोलत होती, जागासाठी 20 लाख दिले म्हणून. पक्का काहीतरी गोळ आहे. ती इंदुराणी नाही शहाणी, एक नंबर ज्वेलर बाई आहे ती. माहिती आम्हाला, पण तुला का रस एवढा या प्रकरणात? ती जागा खाली करायची जबाबदारी माझ्यावर दिली होती ना तुम्ही, म्हणून. मग का नाही केली खाली? हेच कागदपत्रांची खात्रीजमा करायची होती ना, म्हणून टाइम गेला. तुम्हीच सांगितलं होतं ना की आधी कागदपत्र बघ मग जागा खाली कर. पण हा, मातोश्री, ते इंदुराणीचा घोळ तुमच्या लक्षात आला आहे का नाही? आलाय. मग कशाला पाहिजे पंचायत? जाऊ दे ना कोर्टात, तिकडे चक्र मारू दे. कृष्णाचं काय? कोर्टात केस गेली तर वर्ष लागतील निकाल यायला. वकिलाची फी, कोर्टाच्या चक्रा. कृष्णा साधी बाई आहे, तिला नाही सोसणार हे सगळं. पंचायतीत लवकर निकाल लागल आणि लवकर मोकळी होईल बिचारी. हे कोर्टाचं भिजत घोंगडं कृष्णाला नाही झेपणार. आम्हाला कृष्णाच्या खरेपणाची खात्री आहे, पण पंचायतीच्या नियमांनी हात बांधल्यात आमचं. आयुष्यात पहिल्यांदाच पंचाच्या खुर्चीत बसताना आमचं पाय थरथरणार असं वाटायला लागलंय आम्हाला. बास, आमच्या हातनं काही चुकीचा निर्णय लागायला न ग, एवढीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. वाह बिंदू राजा, लय बेस्ट काम केलंस बघ. रडुगायची गळागळा वाहणारी आसव बघून ब्रह्मानंदी टाळी लागल्यागत झालंय मला. वाह, तिथे ते टाळी. आम्ही इथं सिरियस बोलायलोय आणि तू जोक मारायलाय. यातला जेवढा पाहिजे तेवढाच व्हिडिओ कट करून पाठव मला. या व्हिडिओच्या जोरावरच मी पंचायत गरकन फिरवणार. जागान खानावळ तुझ्या नावावर होणार. आणि त्या जागेवर बिंदूचं हॉटेल डॉन हॅशटॅग नुसतं खटखट होणार. दिंडीच्या खिंडीत गाठता नाही आलं तिला, पण आता पंचायतीत तिची पंचायत कशी करतो हे बघत राहायचं सगळ्यांनी. तिथे करून टाक चेकमेट. चेकमेट पंचायतीच्या दिवशीच होणार. आणि आता पंचायतीला दिस उरलं तीन. आई येतो. आई आई, अंग केवढं तापलंय अगं तुझं. शारदाताई, शारदाताई लवकर ये. काय ग, कशाला उठवतीस आईला? आराम करू दे. ताप भरलाय तिच्या अंगात. आई आई, अगं काय झालं? काय नाही, अंगात थोडी कणकणी भरली आहे. मी अजून सांगतोय, गौरीताईला सांगून टाकूया सगळं. ताई ऐक माझं, खरंच सांगूया गौरीताईला. काय सांगूया? गौरी, एक महत्वाचं सांगायचंय. अगं मग सांग की, काय झालंय? ते
आईला दवाखान्यात घेऊन जावं लागेल. ताप भरलाय. आई चल दवाखान्यात जाऊया. मी रिक्षा बघते. आवरा लवकर. मिनी जा. रिक्षा मिळाली नाही तर शंकरला कॉल करायला सांग. हा जा 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 जा. आई ऐक माझं, आपण सगळं सांगूयात गौरीला. ती गेली आता शारदा. काल तुम्हाला म्हणली होती जाऊ नका म्हणून. तुझं ऐकलं असतं तर आज इंदुराणीच्या जाळ्यात अडकली नसते मी. आता सगळं महादेवावर सोड. मीने कानच बुडवू नको. हा शारदा, कानावळीकडे लक्ष दे. भागा सांभाळून घे. डॉक्टर इथे हळू. देवी, ही कसली परीक्षा बघतेस तू माझ्या आईची? लेकीच्या लग्नासाठी जुरणाऱ्या आईची तुला जरा बी कलव येत नाही का ग? माझ्या लेकी माझ्या लग्नासाठी तिचा सगळा दाव पणाला लावलाय तिनं. तू का जन्माला घातलेस मला? मी काय करू म्हणजे माझ्या आईची काळजी मिटल? शारदा, नको लय काळजी करूस. कृष्णताईच्या पुण्याईवर विश्वास आहे बघ माझा. हे घे. हं? रखमानं देवीचा प्रसाद दिल. नवस केलता ना तिनं. पुरा झालं तर देवीला खेट घालून आले. कृष्णताई परत आल्या ना तर त्यांना बी दे. शारदा, आपलं कृष्णताई आहे ना बऱ्या होऊन परत येणार आहेत. हा तू तू असे जोरू नकोस बघ. तू आराम कर. हं? देवी, माझ्या आईला बरं कर. मी काय पाहिजे ते करा तयार आहे. माझ्या आईला बरं. त्यांचं ब्लड प्रेशर वाढलंय. त्यांना आरामाची गरज आहे. आजचा दिवस दवाखान्यातच काढा. आई, डॉक्टर जे सांगतील ते ऐकायचं. हा